स्नेहितरे, आमच्या चॅनलला स्वागत ना. मी आज तुम्हाला सांगणार आहे की पूर्वीच्या स्त्रिया आणि आत्ताच्या स्त्रियांमध्ये झालेले बदलाव आणि पूर्वीच्या स्त्रिया किती ताकदवान होते, शक्तिमान होते, वीर बायका होते. कारण आपलं भरतभूमी जे आहे ना, मातृप्रधान देश आहे. तिथले संस्कृती मला झेपेल तेवढं मी सांगते. बघा, श्री गुरुभ्यो नमः. मी सांगते म्हणजे पूर्वीचे म्हणजे सुकन्या, च्यवन ऋषीचे पत्नी, ती वेश्यागृहाला नवऱ्याचा अंत्यकाळ आलेला असतो पतीचा, म्हणून ती घेऊन चाललेली असते. त्यावेळेला वेश्यागृही घेऊन जात असताना मांडव ऋषी एका खांबावर खड्ग ठेवून तपश्चर्या करत असतो. ती खांबाला पाठीवर ते स्वतःच्या पतीला घेऊन जात असताना ती खांबाला धडकते. मग ते मांडव ऋषीचा तपोभंग होऊन तो संतापाने सुकन्याला म्हणतो की सूर्योदयापर्यंत पती मरण पावणार आहे. म्हटल्यानंतर ती चिंताजनक होऊन ती एवढं पातिव्रत्याची शक्ती असते, ती सूर्योदय थांबवते. मग सगळे ऋषीमुनी अर्घ्य कसं सोडायचं, संध्यावंदन कसं करायचं, ते सगळं चिंताजनक होऊन सुकन्याच्या घरी येतात. मग ती म्हणते सूर्यनारायणाला मी हे करायला हरकत नाही, पण काय आहे ना, माझे पती मरण पावणार आहे, त्याच्यामुळं मी सूर्यनारायणाला प्रार्थना केलेली. तेव्हा मांडव ऋषी उशाप देतो. मग सूर्योदय होते, सूर्यनारायण सगळ्यांना दर्शन देतो. म्हणजे तिचे ह्याच्यात किती शक्ती आहे बघा महापतिव्रतेचं. ती सूर्योदय थांबवते. तसंच अत्री ऋषीची पत्नी अनसूया, दत्त महाराजांच्या आई, ती असं नाच ब्रह्मा विष्णू महेश्वर सहज बोलताना काय म्हणतात, भूतलावर तुमच्यापेक्षा एक श्रेष्ठ महापतिव्रता अनसूया आहे, ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पातिव्रताची शक्ती जास्त आहे. म्हटल्यानंतर ते म्हणतात तुम्ही परीक्षा करून या. मग ते म्हटलं तर ते म्हणतात तुम्ही तिघही जावा. मग ब्रह्मा विष्णू महेश्वर अनसूयाच्या दारात येतात. भवती भिक्षां देही म्हणतात. म्हटल्यानंतर ती भिक्षा वाढायला आले तर असं भिक्षा आम्हाला नको, आम्हाला वाळूचे उसळ कडवू करायचे आणि लोखंडाच्या हरभऱ्याचं उसळ करायचं आणि निर्वाणमध्ये वाढायचं, म्हणजे विवस्त्र होऊन वाढायचं. तेव्हा ती चिंताजनक होऊन अत्री ऋषीपाशी येते. असं हे 3 ऋषी आलेले आहेत असं मला त्यांनी प्रश्न टाकले. तर ते म्हणतात काही विचार करू नको, हे कमंडलमधलं तीर्थ घे आणि शिंपड म्हणतात. मग ती शिंपडल्यानंतर ते 6 महिन्याचे बाळ होऊन रांगायला लागतात. तेव्हा ती मग त्यांचं इच्छा पूर्ण करते. म्हणजे तिचं महापातिव्रत्याची शक्ती बघा, दत्त महाराजांचा तिथं अवतार होतो. तसंच आपले ह्याच्यामध्ये बघितलं तर बेळवडी मल्लम्मा, भारतातले पहिली स्त्री, ती युद्धाला गेलेली. ती युद्धाला गेल्यानंतर तिचा नवरा मरण पावतो, तर अंत्यविधी करत नाही. आधी मुसलमान आहे लोक जे असतात ना, त्यांना मारायला युद्धाला ती जाती, नवऱ्याला झाकून ठेवती. ते मुसलमान सैन्याला हरवून येऊन मग ती अंत्यविधी करती, वीरमरण पावतो तो. तसंच कित्तूर चेन्नम्मा, मल्लसर्ज देसाई, असं तोही मरण पावतो, पण ती युद्धाला उभारते. तसंच झांसी लक्ष्मीबाई आणि कित्तूर चेन्नम्मा, हे सगळे कितीतरी वीर शूर स्त्रिया आहेत. त्यांचं आपण अनुकरण करावं. म्हणजे तुम्हाला आता कसं आहे, नोकरी करायलाच पाहिजे, शिक्षण घेतलेलं असतं, पण स्त्रीचे किती हे नाते असतात बघा. कुणाची आई असते, कुणाची पत्नी असते, कुणाची बहीण असते, कुणाची सून असते, कुणाची मुलगी असते. हे सगळे नाते आपण केवळ 1-10 मिनिट सासू सासऱ्यांच्या पाशी किंवा आई वडिलांच्या पाशी बसून त्यांचं हितगुज केले, त्यांच्याशी बोलले, तर त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि मुलांना आल्यानंतर अभ्यास असं विचारू नये. आल्यानंतर देवापुढं दिवा लावून एक 5 ते 7 मिनिट वेळ द्यायचा असतो, फार नाही. दिवा लावून त्यांना स्तोत्र आणि श्लोक वगैरे शिकवावं आणि आपल्या भरतभूमीवरच्या ते पुराणातल्या गोष्टी सांगावं त्यांना. त्यातून संस्कार घडते. कारण आमच्या कानडीमध्ये एक म्हण आहे, पाळणा हलवणारे तोट्टील तू गो ताई, जगत त्यांनी तू ग बल्लळू. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पाळणा हलवणारे आई जे आहे ना, जगसुद्धा हलवू शकते, एवढं ताकदमान आहे स्त्री शक्ती. म्हणजे पुरुष कसं बाहेर कमवून आणतात, पैसे आणतात, मुलांना पालनपोषण करतात, पण संस्कार घडवून आपल्या भारताचे प्रजे बनवणारे हे स्त्री शक्ती आहे. त्याच्यामुळं आपण काय करायचं, सकाळी उठल्यानंतर आपल्याला रांगोळी घालायला वेळ नसतो, नुसतं उंबऱ्याला पाणी लावून हळदी कुंकू व्हायचं. कारण काय,
ते रांगोळी बघून श्रीरामचंद्र विभीषणाच्या घरी येतो, माझा भक्त कोणीतरी आहे म्हणून, दारातले रांगोळी बघून. कारण काय, तिथं रामाचा वास होतो आणि तो लंकाधिपती होतो विभीषण. तसंच आपण छोटे छोटे हे जे गोष्टी आहे ना, ते आपण भारतीय संस्कृती, आपला धर्म पाळावं. अगदी काय तुम्ही दिवसभर करायला पाहिजे असं नाही, छोटे छोटे गोष्टी केल्या ना, आता ते केल्यानंतर ते संस्कार आहे मुलांना. आज तुम्ही भारतीय प्रजा घडवू शकता. स्त्री शक्ती महत्त्वाचा आहे. तसंच बघा, वनके ओबव्वा हे जरा लिहिला, हे चित्रदुर्ग कोट्यावर तिचा नवरा म्हणजे पती हे करत असतो, काम करत असतो. पण तो जेवायला बसलेला असताना हैदर अली सैन्याला सोडतो आणि ते हे खोंब वाजवल्यानंतर नवरा जेवायला बसलेला आहे म्हणून ती स्वतः जाती आणि छोटं कोटेचं म्हणजे किल्ल्याच्या छोट्या दरवाज्यातनं मुसलमान सगळे सैन्य येतात, एक 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 एकानं करून ती मारती. सगळं सैन्य मारती, पण एक त्यातलं लपलेला असतो, तो तिला त्याच मुसळाने मारून तिला मारतो. ती मरती म्हणजे वीरमरण पावती. वनके ओबव्वा अमर होते. तसंच जिजामाता शिवाजी महाराजांचं आई, केवढं मोठं त्यांचं हे आहे. ते महायोद्धे पुरुष झाले जिजामातामुळं, कारण ते आईचा संस्कार त्याला. आणि तसंच हे हिरकणीवरती काम करत असती. रात्र झाल्यानंतर ते रखवालदार ते किल्ल्याचा दरवाजा बंद करतात, पण ती मातृत्वासाठी ती काय करते, किल्ल्यावरनं साडी टाकून उतरून येऊन मुलाला दूध पाजते. म्हणजे किती स्त्री शक्ती मोठा आहे बघा, किती थोर स्त्रिया आमच्याकडे होऊन गेले. आपलं भरतभूमी म्हणजे स्त्रियांना आदराने वागवणारे आणि राज्य करणारे, धर्म पाळणारे एवढं मोठे मोठे स्त्रिया होऊन गेले. त्यातलं आपल्याला जमेल तेवढं तुम्ही अनुकरण करावं. आपलं भरतभूमीचं, आपले हिंदू संस्कृती सांभाळावं, जपावं. याच्यासाठी मी तुम्हाला कळकळीने विनंती करते. धन्यवाद. म्हणून तुम्हाला जाता जाता मला जे वाटले ते तुम्हाला सांगितले, तुम्ही तेवढं करावं असं माझी सदिच्छा आहे. बघा, तुम्हाला आवडलं तर धन्यवाद.